आपका प्लेन में पहली बार? हे जीपचं इंजिन गरम होऊन बंद पडतं तसं विमानाचं होत नसतं ना रे बाळा? नाही. मी सिंधुताई सपकाळ. तू काय करतोस बाळा? मी पायलट आहे. नहीं नहीं नहीं, मैं छुट्टी पे हूँ. बाकी सब लोग अपना काम कर रहे हैं. अजिबात घाबरू नका बाई. बाई नाही, माई म्हण. सगळेजण मला माईच म्हणतात. माझी मुलगी सैन होजे में है. उसी से मिलने जा रहा हूँ. चांगलंय. तुझ्यासारखा बाप सगळ्या मुलींना मिळू दे. पोरी लेकरूवळ्या झाल्या ना तरी त्यांना आपला बाप भेटीला यावासा वाटतच असतो बघ. तुम्ही पण बाई? पुढे माईजोडच जा रे, ऐकायला बरं वाटतं. हो, मी भाषण द्यायला चालले सॅन होजेत. ते मराठी साहित्य संमेलन भरलं ना, पहिल्यांदाच भरतंय. मी पण पहिल्यांदा जाते. सगळा पैलटकणीचा मामला म्हणून हवा टाईट. भीती वाटते तर नीचे दिखे मत माई. नाही, आता भीती गेली. आता गंमत वाटते. गंमत? हो, वरून कसं सगळं मुंग्यागत दिसतंय ना. मी तिथून खालून वर बघायची ना विमानाकडे, तेव्हा मला वाटायचं एवढ्या फुटभर विमानात एवढी माणसं बसतात कशी. विज्ञान माहिती नव्हतं ना, सगळंच अज्ञान. साती 14 बे 8 16 बे 9 18 मधली सुट्टी आली बघ. बे 10 20. मुलांनो, आता आपण गणित सोडवूया. 100 संत्री आपल्याकडे आहेत. त्यापैकी 30 संत्री बाद झाली, पैकी 20 संत्री विक्री केली, तर आपल्याकडे राहिली. हे बघा, हे उद्याला गणित सोडून आणायचं आहे. स्वतःला काय तू स्कूल इन्स्पेक्टर समजलीस की काय? कोणत्या बी वेळेला वर्गात घुसायला. उद्यापासून पहिल्या टोल्याला येत जा, कळलं? Enjoy your meal now. Bread for you, sir. Thank you. Excuse me somewhat. Oh, sorry. Thank you. अभी शाकाहारी लगती हैं. हो, ते गिधाडासारखे लचके तोडून खाल्लेलं मला नाही आवडत. पोटाचं स्मशान नाही बनवायचं मला.
ये Enjoy your meal. छोटे छोटे बक्से में खाना आपको जमेगा? न जमायला काय झालं? काय झालं रे बाळा? जाफे की फूल का प्लेट पहली बार सुन रहा हूँ. पाणी एवढंच मिळतं का रे? Just a minute. Excuse. तुम्हा सर्व लोकांना जे शिक्षण मिळून राहिले त्यामागे महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा युगपुरुषांचे जोरदार प्रयत्न राहिले बा. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. या वर्षी परीक्षेत यावर प्रश्न विचारण्यात येतील. ए पोट्टे, कुठे पळून राहिली तू? आता जर गेलीस तर उद्याला वर्गात हे बघा बघ तुला. कार्यालय उभी राहिली का? तू ह्या बापानं तुला म्हशीच्या मागणं सोडली का रानात सोडली कायमची? ए डोळे फाडून काय बघून राहिली माझ्याकडं? चल जा म्हशीना घेऊन, नाहीतर तुले उभे गाडी ना. माया पोटाला ही पोट्टी आली. काय करायची? साळान काळा 10 वर्षाची झाली. घरकाम, स्वयंपाक पाणी, शेणसडा कवा शिकणार? शाळा शिकत राहते तर. शिकेल तर पुढे जाईल. आता कुठं पुढे जाईल? बडनेरा का दिल्लीला पाठवता तिला? अहो पोटीने पुढे जायचं म्हणजे लगीन करून सासरी जायचं. 2 पायाने जायचं, 4 खांद्यावरूनच यायचं. हीच रीत आहे आणि तीच पळायला पाहिजे. काय ग तू काय ते बसली ऐकत? चल जा उठ, म्हशीले चारा घाल. चल. जावरिया उजळावयाला दाही दिशा ह्या पथला भुरेरे जीवितासवघ्या मांगल्य बरसो ते जा दुनिया हे
हे भास्करा Excuse me, sir. थैंक यू. Here you are, sir. Excuse me, sir. कुछ मदद करू? हो माझ्या भाषेतलं नाही ना. लाई मैं भर देता हूँ. Your first name? सॉरी. तुमचं पहिलं नाव? चिंदी. कोणाची ग बाळ तू? अभिमान साठेची. काय करायचं? तुम्हीच ठरवा. आता मधल्या वेळेत का असे ना पण शाळेचं रोज तोंड बघून जाते ती. हुशार आहे. चिमणी उडवली. घ्या. चौथी पास झालीस रे तू. आभारी. बस साइन करना ही है. हे काय रे बाळा? ओ माई हमारा जहाज इस वक्त कहाँ है और हम कहाँ जा रहे हैं इस नक्शे से पता चलता है. हे बघा ना आम्ही आता इकडे आहोत. यहाँ से हम यहाँ घूमकर यहाँ सैन फ्रांसिस्को. अगं सबकाळाकडचे लोक तयार झाले ना बाप्पा. आणि माझ्या काळजावरचं वजं उतरलं बघा. होय की. या मागा ती 12 वर्षाची झाली आणि ही सोयरीक जुळली नसती तर मुहूर्त सोडून गेला असता. नंतर 12 वर्षात मुहूर्त नव्हता. अगं ती मग ही 24 वर्षाची झाली असती. आणि मग कसलं उजवणं आणि कसलं गाभवणं. द्या इकडं. घ्या या. भाऊ 12 आली. हे काय जेवण आहे का बे? डाळीत नुसतं पाणी खोबऱ्याचं नाव नाही. लग्नाचं जेवण असं असतंय थंडगार. पाहुणं जरा दमानं लग्नाचं जेवण आहे. बारात उशीर आली म्हणून थंडगार झालं जेवण. पुन्हा चूल पेटू. कारण काय सांगून राहिले तुम्ही? हात सोडायचे आणि माफी मागायची. आपली पोटीची बाजू आहे ना ही बी मलाच तुम्हाला सांगायला पाहिजे. ए रखमा असं कवा बरं चालायचं ग. लई नाही थोडी तरी मजुरी मिळाय ना ग आपणास नाही. काय म्हणायचं तरी. मायावर खाजून राहिले तुम्ही. तुमचा शेनवडा म्या उचलाले का?
लिलाव म्या करतो का? ऐ मेळा लागलाय काय बघत राहिली तू? तिकडं पाहण्यासाठी आई वाट बघून राहिली. घराकडं राहायचं. चल. ए काय पाहून राहिली? ए चिंदे महाराणी सारखी उभी काय राहिली तिकडं? चला आवर बिगी बिगी. अरे बाबा Your attention please. As we are passing through an area of turbulence, the captain has switched on the seat belt sign. We request all passengers to return to their seats and fasten the seat belt. मौसम में खराबी के कारण कप्तान ने सीट बेल्ट साइन ऑन किया है. यात्रियों से निवेदन है कि वो अपनी सीट पर लौट जाएं और सीट बेल्ट बांध लें. हे बाळा गोवर्धनधारी सांभाळ बाबा. नाही नको मला भीती वाटते. अनु माय माय चल बरं चल निघ पटकन. बाजार होती ना माय. चिंदे ए चिंदे अगं कोणत्या पावसात भिजून राहिले ना तिकडं. नाका गळायला लागली ना तापानं भरली तर तुझ्या बाप डॉक्टर लावून देणार आहे काय? कान फाटून राहिले का तुझे? ए बघ ए ए चल इकडे आतमध्ये चला. पावसात भिजायचं असतं सारखं तुम्हाला. चल इकडे नीट उभं राहा, नीट इथे बघ. ए चिंदे पैसा झाला ना भाकरीचा. माय बापाने चार दिवस शिकवली ती का भाकरी जाय आले तर पोरं भिजवाले का? नाही दियामध्ये एक अशी अंधारली रात. अरे तुझ्या बायकोले पोट्टे काढ्याचे मालूम आहे, वागव्याचे मालूम नाही. पोट्टे पावसात भिजून लगदा व्हायला आले तरीचं बूड हल्लं नाही. करती का?
तर भाकऱ्या करती भाकऱ्या भाकऱ्या पाय त्या परीस कोयसा बरा बाप्पा. शेवटी घरानं काय 4 फुपाट्याचं नि 2 गाईचं. आपल्या गाईच्या शिंगांची गिनती केली तर झाप लागल तिच्या पुऱ्या खानदानाने. ए दळभद्री, आय काय बोलून राहिली ऐकलं नाही? घरभर सामान पसरून काय वाचून राहिली तू? ए घ्या रुबाब चौदवते माया 4-5चा तुझ्या आईचं बघू कोणाची पुढे जाते. बायको म्हणून आलीयस, बायको म्हणूनच राहायचं. बाबा सांभाळू. आई बरं आहेस ना? राम 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 राम. या अच्छा होय सांभाळ. माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार. माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार. भुकी जल्या तान्ह्या सम तोंड पसरी शिवार. अशी काय बघून राहिली तू? Ma'am, could I get you some dessert? का हवंय तिला? नहीं वो स्वीट डिश के बारे में बोल रही है. गोड पुरणपोळी मिळेल? Sorry? तुझ्या भाषेत विचार ना पुरणपोळी. Sir? It's all right. I'll just take some fruits. Thank you. You're welcome. ये लीजिए. ये अचानक पुरणपोळी का ख्याल कहाँ से आया? असंच काल परवासनं पुरणपोळीवर मन गेलं आणि सकाळची कडची वाट धरली. अण्णाजी तुम्ही बसा, पटकन करून आणते आणि खाऊ घालते. नुसता जीवा जावा लेकीच्या गावा पुरणपोळी खावा नुसत्या जीवा जावा लेकीच्या गावा पुरणपोळी चिंदे, या सासवानं जमलं तर सुनांना बी कडी कुलपात घालून राहतील. आता काय राहिलं ते मग? फक्त कडी कुलूप नाही. चूल पेटू का? पेटव.
मी पहिलं सासूरवच घालत्यात. आता माझं मन पुरणपोळीत बघ. कुणी नाही तोवर अन्नाच्या आनंदानं खाईल तरी. मला वाटायचं तुला खूप शिकवावं. कांबळे मास्तर मला नेहमी म्हणायचं, साठे तुझं नाव अभिमान, पण तो बाळगण्याची हुशारी फक्त तुझ्या चिंधीत आहे. शिकवा तिला, म्हशी मागणं सोडवा. तुझ्या आईला हे कसं कळावं? तिला पोरीची जात उजवान मोकळवा एवढीच कळली. आईचं काय बा, इथं पण लिहिलं वाचलं की सासू जावा नवरा सगळे डोळे वाटरून बघतात. आड्याने उगाच राहिले काय? आता उशीर झाला तरी एक सांगतो, शिक्षण म्हणजे नुसतं लिहिणं वाचणं नाही. जिंदगीत आपल्या जीवाला वाटल, मनाला पटल तेच करीत राहणं, हे पण शिक्षण झालं की. दुनिया इकडे तिकडे झाली तरी मी तुला सांगतो, मी तुझ्या मागे आहे. यांना शपथ. माये गावाले घराजळ हिर, पण इथं यो पाण्याचा त्रास मला लई भारी पडते. पाण्याचं जाऊ दे, पण शेणाचं काय? फॉरेस्टवाले आपल्या पाट्या उचलून नेतात, पण त्या दमराजीच्या शेणाला हात पण लावत नाहीत. शेट आहे ना तो, त्याच्याशी आपलं बारदान लावू पाहते. मी काय माझ्या पोळीवर तूप लाटायच्या गोष्टी नाही करत, फिर्याद सांगते. आणि त्याची दाद मागितली तर त्यात वाईट काय? काल बाका येऊन राहिला तर 12 हत्तीचं बळ येऊन राहिलं इले. आज बाजाराला गेलो, तिथं कळलं, तसाच उलट्या पावली आलो. जायच्या आधी जणू भेटा येऊन गेले. तू निघ लवकर, तिकडं खोळंबा नको, नाहीतर ते फॉरेस्टवाले लाकड बी शिल्लक नाही ठेवणारा जाळा ये. हे भास्करा क्षितिजावरिया उजळावयाला दाहे दिशा ह्या पथ लाभू दे रे. जीवितास अवघ्या मांगल्य बरसो तेजा दुनिया. हे भास्करा क्षितिजावरिया. बघ कसा झालाय माय, तू पण घे ना. आया लोगड्याले पोलकच नव्हतं, पण शिवून दिलं बापा दर्जीनं. मला मोठ्या काट्याची पाहिजे होती अजून, पण आपल्या बाचं घर मोठ्या काट नेसून कुठे जाऊन राहणार होती तू? उगा दिवाळीला तोंड वाजवू नका. आम्ही काय दाखल्या सुनबाई नाही, आम्ही बी खात्या पित्या घरच्या आहोत. राणीवाणी श्रीमंतीत वाढलो. चल ये. काय ग, काय झालं?
बांगडी वाढवली भाऊजींनी काय चहा थंड दिला म्हणून हात पिरगळला. आता झाली चुकी, पण म्हणून धीरानं हात उचलावा का? तुम्ही उचलला असता होय त्यांच्या बायकांवर? मला तुम्ही मारा जोडा काय पण करा, पण तुमच्या सगळं रानात घेऊन चला. तिथे जनावरात राहीन मी, पण या माणसात नको. तू नीट राहा. मी हाय ना तुझा नवरा, हाय ना मी. घरात सण मी तुझी बायको सुतकात बसली. जावा साडी चुई घेऊन गेल्या तर ही पलटून खाली पाहिले नाही. एवढा तोरा. मी म्हणते तोरा असावा ना बाप्पा, तोरा असावा. पण कोणाले आम्ही हरलो बा. तूच पाय दिवाळीच्या टायमाला कशी वागते तुझी बायको. जास्त मार्ज जोडज नको, आपली समजली झालं. दिवाळी आहे ना. ए बाळा. येस मॅम. अगं याला पण झोपव की ग. येस शुअर मॅम. सरकार हाय की मोगलाई? यांदे डोक्यावर सोडू नका साहेब. गाडीत घालून चौकीत न्या. बघूया. कलेक्टर साहेब येऊन राहिले ना, ते बोलतील काय ते. कलेक्टर साहेब पण हेच सांगून राहिलेत. काय हो बाई, गाड्या काढवल्या टकेकर? व्हॉट्स द प्रॉब्लेम? काय नाही साहेब, सरकारी कामात दखलंदाजी करते पोट्टी. साहेब साहेब आम्ही पिढ्यानपिढ्या गाय म्हशी राखतो. त्या दह्या दुधावरती आमचा रोजगार. आता गाईचं शेण येतं ढेरभर. सरकार आम्हाला शेण उचलायला लावतं, पण मजुरीच देत नाही. आम्हाला ना शेण ना लिलावातला हिस्सा. हे फॉरेस्टवाले गाय चरू देत नाही, लाकूड फाटा बी उचलू देत नाही. आम्ही इकडले, आमचे वाडवडील इकडले, मग आमच्या गाईचं शेण आम्हाला का नाही? म्हणजे गाय आम्ही पोसायची आणि तिच्या शेणावर मालकी सरकारची वय. खरं बोलताय साहेब, बरोबर बोलतायत ते. शेण नाही तर काहीतरी मोबदला मिळायला पाहिजे त्यांना. मी वन मंत्र्याशी बोलून घेतो. आज पुऱ्या गावात हाऱ्याच्या बायकोचाच गाजा वाजा बाप्पा. अभिमानसाठीची पोर हुशार असं बी म्हणत होते कुणी कुणी. हा, बा लहानपणीच, लगीन झाल्यावर दादलाच. गरम आहे तोवर खाऊन घे. 4 महिन्याचेस. आणि दूध बी घे. दूध पाजायला लागतंय. अगं घे. अरे
आज गाई म्हशी नाहीत. म्हशी सोडून चालते का साहेब? गरले गाईला बी ध्यान द्यायला लागते. घरले गाईला आवर जरा. आजकाल लय चुरू चुरू बोलते. लात गायली असती पण 9 महिन्याची पोटोशी आहे. हडव्या मला सांग तुझी पोटोशी आहे म्हणून. हा तुझ्या बायकोला देश गेलेत मायामुळं. जा विचार तिला. खाल्लेला शेण उलट्या नको म्हणून तिने तमाशा केलाय. तो राहिला म्हशी राखत आणि तूही गाय दुसऱ्याच्या दारात. काय झालं? गावभावाने रांडे वर मला तिच्यावर राहिली. दमडाच्या खाली झोपून शेण खायले तू. हे पोर माया नाही. बाहेर निजून मायापत्र टाकले. तुझ्या पोटातले माया नाही तर दावे तरी कायले. जेवायचं नाही तुला? ए पुट्या चल पटकन आज चला. दोघं चला बरं पटकन. चला जेवून घेऊया. तिथं कुठे जाऊन राहिला? चला.
वेलकम टू सॅन फ्रान्सिस्को. मी गाडी घेऊन येतो. हां. अरे, या बाळाची आई कुठे? कसला विचार करताय माई? विचार करते, विचारते माझीच मला. कुठे होतीस, कुठपर्यंत आलीस? रात्री आरडाओरडा करत पळत होतीस तू रस्त्याने. अरे काय बी आठवण तिला. 4-5 जण मागव होती तुया. लोक दगड मारून राहिले. पळता पळता बेहोश होऊन पडली तू. ड्रायव्हर बोला, उठा लो, मर जाए, बच्चे वाली है. कुठे जाती? तुम्ही कुठं? म्या सीधा अमरावती. कुठे सोडायचं तुले? आर्मी रोडला सोडता का? ओ भाई, कहाँ जाना है? सुबह से 2 बार सवारी किया, इधर ही बैठी हो. भाटी का दुकान माहिती? बैठो. पैसे नहीं. बस बस, पैसा होता तो सुबह से यहाँ बैठी रहती क्या? काय लाली तू इथं? साऱ्या गावभर झालंय ना तू शेण खाल्लेलं. आई मी काय कायचं नाही मले. अगं नवऱ्याने ठोकरली तुले घरात घेऊन मी मरू का? मला बी राहायचंय समाजात बिरादरीत. जातो उलटी. कुठं बी, मसनात, गाडी खाली, नदीत, कुठं बी जा, पण जातो इथून. हे घे, माणसं बघायला लागलेत. जातो, जा जा.
क्षितिजावरी या उजळावयाला दाही दिशा ह्या पथला भुदेरे जीवितास अवघ्या मांगल्य बरसो तेजातुनी हे भास्करा क्षितिजावरी या हे भास्करा. धणे कसे पैसे आहेत. बस 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 सरक सरक फुलपोई चला फुलपोई चला. माई सापडली बाप्पा माई लेख चांडाळाने पळवून नेली होती. आता या म्हणावं तांगडी तोडीते एकेकाची. कशी माई लेख सुटून आली बाप्पा. चांडाळाने तिडीवर काही कचवून बांधिले तुले. मी आरडले वरडले कुणा मायच्यान पाना फुटला नाही. माया डोळ्यासमोरून तू हे तिरडीवरून पळवली. माई पोट्टी सुटून आलीस. आता मी तुले कुठे जाऊ देणार नाही आणि कुणाला येऊ देणार नाही. हा पी. सोड सोड मला ते. चल झोपू दे मला. खीर केली आहे तुझ्या आवडीची. नानी वती तेव्हापासून खिरीची आवड. आज जमून गेलं बघ. वांगी पण आणलेत, पाटोळ्या केल्यात. पोटभर खा. एवढे दिवस तिरडीवर उपाशी बांधून ठेवले त्याने तुले. आता आलं ना तर चुलीत घालीन त्या लोकायला. बाई मी मडके ठेवले लघवीसाठी. जे काय करायचं ते घरात करायचं. मी तुला बाहेर जाऊ देणार नाही. समाना वाईट बाई. पोटभर खाऊन घे. हा मी आलंच बाई. पोटभर खाऊन घे. आता कोणी हात तर लावा. लावतील त्याचीच तिरडे उचलेन मी. माने ए माने काय रे इकडे रे. काय झालं. हे करे खरा नाही बहुतेक मग अशी बाहेर गेली घराला कुलूप लावून गेली.
हो बहुतेक आताच आहे. काय चाललंय यार आपल्या इकडे काय कळत नाही. ही कोण पकडून आणली बे? अरे ती बुडी पागल झाली. पोटीने पोटीलाच घराबाहेर काढलं नाही म्हणजे झालं. अरे बुटीने मातीत पैसा पुरलाय म्हणे. ए चले आपण टपरीवर जाऊन बोलूया. चल चल चल. या माई जेवण घ्या. हे काय? भेंडी. तुम्हाला आवडत असं कळलं म्हणून बनवायला लावली आम्ही. तुमची माहिती बरोबर आहे पण अपूर्ण आहे. भेंडी मला आवडत होती पण सोडली. भेंडी आणली पोटीसाठी, मसाला बनवून देते. तिला लई आवडते ना. मसाला भरून भेंडी केलीये तुझ्यासाठी. नानी होती तेव्हापासून भेंडीची लई आवड. आज जमून आलं बघ. ये खा. ये पोटी ये खा. बाई तू कोण कुठली आहे मला नाही माहीत पण मी कुठली आहे मला ठाव आहे. मी तुझी लेक नाही. तू माझी आई नाहीस. तू माझी आई असतीस तर मला हाकलून दिली असतीस. गाडीखाली जीव दे म्हणाली असतीस. पण तू माझ्या लेकीला छप्पर दिलास. मला माया दिलीस. तुझे उपकार मी कधीच नाही विसरणार. पण खरं सांगितल्याशिवाय माझा आत्मा शांत नाही होणार. मी खूप प्रयत्न करते खूप दिवसांपासून तुला सांगायचं पण अशी काय बघतेस? रागवलेस माझ्यावर. तू मला थोबाडीत मार मला तू देव पण बोल का माझ्याशी. बाई मला माफ कर का. ए बाई बाई झाडाला धडकून गेली ममतेने पिसाट माता. झाडाला धडकून गेली ममतेने पिसाट माता. मी पंख जमविले तेव्हा मी पंख जमविले तेव्हा तिने देह ठेविला होता. झाडाला धडकून गेली ममतेने पिसाट माता. चला हो बाई चला निघायचं इथं. निघायचं इथून. निघायचं गाव सोडायचं. इकडे फिरकायचं नाही. इकडे बिलकुल फिरकायचं नाही समजलं. मला पाया तरी पडू देत ना. चल बहुत हो गया तेरा नाटक. चल झोपडी बळकवतेस रांडे. जा की बाजारात बक्कळ पैसा कमवशील. चल 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 रे येऊन दे रेला. झोपडी बळकवते. कल्लोळ मनाचा झाला संपलीत सगळी नाती. ही माय माऊली माझी
माई आराम करून घ्या. उद्या सकाळी भाषण आहे. शेकोटी मिळेल बाळा? थंडी वाजत असेल तर हीटर लावून देतो ना माई. शेकोटीची धग तुझ्या हीटरला नाही बाळा. ऐकलं काय तुम्ही? स्मशानाच्या बाजूने काहीतरी चित्र आवाज येत होते. काल रात्री काय झालं गावात माहिती का? अरे भुताटकीचा आवाज आला आणि कुत्री बी रडू लागली. स्मशानाच्या बाजूला रात्रीचा आत्मे भटकतात. कुणी म्हणे रडू बी लागतात. जाऊ नका बाबा तिकडं, उगाच बाद व्हायची. हा
कशीही बोलकी झाली घरी ओसाड गावाची सुनी रस्तेच हे गाती पुन्हा गीती उठावाची कशीही बोलकी झाली घरी ओसाड गावाची. चलो तर पुढच्या स्टेशनला उतर. चल तर बोललो ना. हे भास्करा क्षितिजावरिया हे भास्करा. शेवटची गाडी आली. चला. ओ साहेब, माझ्यासाठी पहिली काय आणि शेवटची काय? गे रे बाळा. नाही नाही, हे रडू नग. लगीन झालं ना तुझं, आता रडू नग. रडायचं नाही, शांत रडायचं नाही. रडू नग. ए बाय, तू काहून रडून राहिली ग? सासरी चालली पोर, तिच्या मनातली घालमेल कळते का? ती कळली तर तुम्ही बी रडायला लागाल. दावू कुणाला काळीज माया द्यावी उन्हाला आधार छाया हे भास्करा क्षितिजावरिया हे भास्करा क्षितिजावरिया हे भास्करा. चला चला, मुलगा बरोबर उतरा उतरा. हा उतरा पुढे. ही माझ्या नावाची चिंदी तुझ्या साक्षीनं बांधते रे बाबा. हे काय? आजपासून चिंदी मेली. आजपासून मी सिंधू. सिंधू? हो, माझी आवडती नदी. शाळेपासून मनात बसलेली. सिंधू प्रमाणेच तू अखंड राहा. तुझ्या मुलीला घेऊन तू इथंच राहा. आम्ही तिची काळजी घेऊ. नाव काय हिचं? नाव ममता. दंडवत. देववृक्ष झाली भटकंती. हो, दिवसा रात्री भजनाला बसले की पायपीट विसरून जाते आणि लोक भक्तीने पदरात शिदा आणि पैसे टाकतात. भगवंताची कृपा.
आणि आमच्या कृपेचं काय? 4च इयत्ता शिकली असलीस तर एवढी अडाणी नाहीयेस. पोरीला आमच्या पदरात टाकून गावोगावी जी कमाई करत फिरतेस ती काय फक्त भगवंताची कृपा नाही आहे, आमचीही कृपा आहे. दंडवत. ताई, तुम्ही मला आश्रय दिला, माझ्या लेकीला सांभाळलं. आता जरा हात पाय हलवीन म्हणते. पण तू कुठे जाणार, काय करणार? माहित नाही. वाट फुटेल तिथे जात राहील. कुठेतरी माझा हिस्सा असेलच की, आणि तो श्रीकृष्ण आहे की माझ्या पाठीशी. हो बाई, काय आतमध्ये कुठे चाललात? अहो, माझा कृष्ण राहिलाय, त्याला बोलवून आणते. हो बाई, तुम्हाला असं आतमध्ये जाता येणार नाही. थांबा तिकडे बाजूला. अहो, माझा कृष्ण राहिलाय, मी बोलवून आणू का इथनं जोरात हाक मारू? ए कृष्ण. हो बाई, हो रडताय कशाला? तुम्ही एक काम करा, तुम्ही आतमध्ये जा, गुपचूप त्याला घ्या आणि पटकन बाहेर या. चला. हम सिर्फ कुर्बानियां नहीं, अमन चाहते हैं. कश्मीर की घाटियों में बमबारी नहीं, डेवलपमेंट और प्रोग्रेस की आवाज़ होनी चाहिए. ये हम दुनिया में अमन और शांति के लिए कर रहे हैं, और इसके लिए ये भारत और रशिया मैत्री करार बहुत ही बड़ा कदम है. जय हिंद. मी थोडं बोलू का? पार विदर्भातून आले, पण हे पाहिलं आणि राहवलं नाही. बोलू का? धन्यवाद. धन्यवाद. मंजिल बहुत दूर है, जाना वहाँ जरूर है, रास्ता मुश्किल है, मरना मंजूर है. कुणीतरी म्हणला मगाशी पंजाब पेटलाय, आतंक चाललाय. त्यांना सांगा, हमसे ना तू खाने की ना पीने की बात कर, मर्दों की तरह इस दुनिया में जीने की बात कर. जिस मातृभूमि की गोद में अरे तू पला, जिस पवित्र धूल में तू घुटनों के बल चला, उस फटे आंचल को सीने की बात कर. मर्दों की तरह इस दुनिया में जीने की बात कर. बाबांनो, मी एक छोटीशी कृष्ण भक्त आहे. भजन गाते आणि गावोगावी फिरते, पण कृष्णच भजते, राम नाही. राम नाही. राम क्यों नाही? त्याला कारण आहे बाबांनो. ज्यानं बायकोला सोडली त्याला मी बाई माणसानं का पूजायचं? हां, का पूजायचं? सीतेचा अपमान त्योच माझा अपमान. अशा देवाला मी देवच मानत नाही. तर असं ते माझं पहिलं भाषण. जे मनात येईल ते बोलले. तिथून सिंधूची सिंधुताई झाली. अवघं बालगंधर्व मी त्या 10 मिनिटात काबीज केलं बरं का, पण मनापासून काळजातून बोलले. रामकृष्णापासून पार खलिस्तानपर्यंत बोलले. हे टाळ्यावर टाळ्या. कारण मी दुखावली होते ना, मनातली सगळी भडास बाहेर काढली. बाईपण, तरुण वय,
आणि रस्त्यावरचं आयुष्य त्या सगळ्यापासून सांभाळायचं होतं ना. फार सोसलं, पण नवऱ्यानं मारलं आणि पावसाने झुडपलं तो कुणाला सांगणार. पण मी खंबीर होते. पदरात पोर होती ना. 1984 साली दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या प्रतापराव गोडशांकडे ममताला दिलं आणि म्हटलं हिला सांभाळा, हिला सांभाळा, हिला सांभाळायला तुम्ही आहात आणि हिच्यासारख्या हजारो अनाथ ममतांना सांभाळायला मला मोकळी करा. त्या पोरी हाका मारून मला बोलवत आहेत. वाल्यांनी आमचं जनावरांचं जगणं मुश्किल केलंय. कसली कसली कलम लावून चौकीत नेऊन पार तोडवित्यात. गाय पकडून अशा कोणत्यात की गुदमरून मरतील त्या. वाढ वडलापासनं हे रान राखत आलो, पर ह्यांचे कायदे कानून परगंदा व्हा म्हणतात. आम्हा गरीबासनी कुणी वाली नाही होत आई. बाई पेशाबे यांनी माले बी टट्टी यांनी. जोशी साहेब यांना जरा चला. जा. झालं का? अहो आज जायला तयारच नव्हते. अहो दर्शन झालं हो पादुकांचं, मग आत कसं जायचं मला काहीही कळत नाही. अहो त्या पादुका बघून नमस्कार वगैरे लाजीरवाणं झाले मला. तुम्ही एक काम करता का, यांना जरा मोकळ्या हवेवर घेऊन जा, म्हणजे शहराची सवय नाही ना. हो साहेब चला. तुम्ही थांबा इथं, मी आलेच. साहेब जिल्ह्यातले फॉरेस्ट गार्ड रिटायर्ड झालेत, त्यांची भरती करायची. 6 अर्ज आलेत, ते आम्ही तपासून पाहतो. 3 फॉरेस्ट. खूप वेळ वाट पाहिली, बाहेर शिपाई पण नव्हता. अर्ज खूप लांबून आली आणि पुन्हा तेवढंच लांब जायचं. असं काय बघताय? महाराष्ट्राचे वनमंत्री आहात ना तुम्ही. अर्ज कशासाठी करतात हे पण माहित नाही, पुन्हा पुन्हा करायला लावताय ते. ए बाई, तुला माहिती आहे मी कोण आहे? तोंड सांभाळून बोल. साहेब हुकुमशाही नाही राहिली आता, लोकशाही. तोंड सांभाळून तुम्ही बोला, आदरानं बोलवा, एकेरी नाही. तुम्ही आम्ही म्हणा. हे कोण आहेत माहिती आहे तुला? पोलीस आहेत. मग त्यांच्या हातात काय बघितलंस? तुम्ही याला काय म्हणता माहित नाही, पण आमच्या त्याला काय म्हणतात माहिती आहे? फुकणी. चुलीत फुकायची फुकणी. त्याच्यात गोळ्या नाहीत, आणि असतील तरी तुम्ही ते माझ्यावर चालू शकत नाही. विचारा का? विचारा ना का? का? मी भलेही कोणी बडी नसेल, पण समजा तुम्ही माझ्यावर गोळ्या चालवल्या तर उद्या पेपरात छापून येताना असंच छापून येईल ना की वनमंत्र्याच्या केबिनमध्ये एका बाईचा खून झाला. पंचनामा होईलच की. माझा मेल्यानंतर होईल तुमचा जितेपणी. काम सांग. चिखलदऱ्याला जीवनदान द्या. शक्य नाही. 65 वाघांचा प्रकल्प आहे तिथे. तुमच्या आदिवासींना जुळगाट मांडला जायला सांगा.
हो साहेब, तुमच्या 5-50 वाघांसाठी मी माझ्या 5000 गाई वाऱ्यावर सोडू? मला बघतो करतो सांगतो ही उत्तर नकोत. मला यस किंवा ना या 2पैकी एकच उत्तर हवंय. आणि जर का बिना निर्णय तुम्ही मला इथनं घालवलं तर मी या ऑफिसर सकट अख्खं ऑफिस पेटवून लावीन आणि स्वतःला बी पेटवून घेईन. मग सगळे प्रश्नच संपतील. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. बोला, काय निर्णय देता? तुझे उपकार फेडले ग बाई. गोठ्यात ओली बाळंतीण सांभाळली होतीस. मी जगले, कशी जगले मला नाही माहित, पण माझ्यासारख्या अनेक जणी आहेत ज्यांना मुलं आहेत, अनाथ आहेत आणि पोचणारं कुणी नाही. मी त्यांची आई होईन, त्यांना छप्पर देईन. ज्यांना कुणी नाही त्यांना मी हाय. मला फक्त एकच नातं कळतं, मी एकच नातं जगते, आईचं आणि मुलाचं. काय रे बाळा? मला संभाषण का? नाव काय तुझं? नाव पण नको झालं तुला? दीपक म्हणू? अरे याला अशा सारख्या आकडी येतात. घरचे पण बघत नाही, नीट सांभाळत नाही. तरीच नाहीतर वंशाचा दिवा भंगारात कोण टाकेल? सोडतात त्या मुली. आजपासून हा माझा आणि माझ्या जवळच राहील. दीपक हा मी सांभाळलेला माझा पहिला मुलगा. ही अशी इथं तिथं भरकटणारी टाकून दिलेली मुलं मी अक्षरशः उचलून आणलीत आणि मग मी झाले त्यांची आई. या इतक्या लेकरांची आई होत असताना मी माझ्या ममताला कटाक्षानं जाणीवपूर्वक दूर ठेवत होते. का? तर माझं मन पोरीत अडकू नये, 19-20 होऊ नये म्हणून. पण खरं सांगू का, मला नेहमी वाटायचं माझ्या ममताच्या मनात काय येत असेल. ही माझी आई का जगाची आई? ही सगळ्यांची काळजी घेते, मग माझी का काळजी घेत नाही अशीच माझ्याजवळ राहून? पण बाळांनो, शेवटी ते माझंच रक्त, माझीच मुलगी. बाळा मी आहे. मला वाटलं स्वप्नच पडलं. काल तुझा पहिला पेपर होता ना 12वीचा. 2 महिने आधीपासून ठरवते तारीख गाठायची, पण नाही जमला. रागवलीस का रडलीस का? काहीच नाही, वाट पाहिली. वाईटही वाटलं, पण तू आज भेटलीस ना, सगळं विसरले मी कधीच. असं वाटतंय आजच पहिला दिवस आहे. बाकीच्या मुलींच्या आईवडिलांना बघून आठवण आली असेल ना माझी? आठवण येते ग, पण असं लाड करून घेण्यासाठी नाही. मला माहिती आहे माझ्यापेक्षा तुझी गरज इतर मुलांना जास्त आहे, आणि तुझ्या कामात माझा त्रास नको. तुझे काम करतेस ना, ते इतर मुलींचे आई वडील नाही करत. मन भरून पावलं बघ. नको, हे समजदार तोंड आधी गोड कर.
चला झोपाय चला चला ए चल दीपक हिला पण घे झोपायला. हा ए चल गे ए चला झोपायचं बरं का आता गप गमून झोपा चल. सिंधुताई हो मीच सिंधुताई सपकाळ. जन्म झाला नीच्या आई मेली. आता तिचा नवरा आणि घरचे म्हणले आय खाणारी पोर द्या नदीत फेकून. पर तुमचं नाव ऐकून होतो म्हणून इथवर आलो. हा 2 दिन झालं गाडीत बसून इथवर आलो. आज जरा पाणी देता का? हा या दीपक पाणी घे. हा या रे. डॉक्टर काही करून जगवा. ऑब्झर्वेशनसाठी ठेवलंय. आत्ताच काही सांगता येणं कठीण आहे. 7 दिवसानंतर कळेल. मी तुमचे पेपर्स तयार करतो. हॅलो सिंधुताई मी श्यामराव. श्यामराव मराठवाड्यातून. हा आठवलं. हप्ता झाला फोन करायला सांगितला होतात. आमच्याकडे पोरग सोडल्यावर कुणी चौकशी करत नाही ना. बोला की. कशी आहे पोर? वाचली रे पोर. सिंधुताईंचा 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 बायको घर सोडून जाऊन राहिली म्हणून आमची बेइज्जती झाली. मला लोक म्हणायले दुसरं लगीन कर. मी नाही म्हणलो. मला पोट्ट्यांचा विचार होता. सोडून नाही हकलत तुम्ही. तरी पण पाया पडले. कारण तुम्ही लाथ मारलीत म्हणून दुनिया दिसली. मी अनाथ झाले म्हणून अनाथांचं दुःख कळलं. तुले दुनियाची उठाठेव पडली. घराची आठवण राहिली. मागच्या साली घर बांधून काढलं मी माया जीवावं. माहीत असून फिरकलं नाही तुझ्याकडे. तुम्ही सोडलत हकलत तरी मी अजूनही सपकाळच आहे. सिंधुताई सपकाळ. तेवजा अजूनही वाहते मी तुमचा. ते काय कमी आहे? कशाला त्रास घेतेस? तू शेकडो मुलांची आई झालीस. मला आता जरा तुझी 10 मिनिटासाठी होऊ दे. आणि आता जरा पायाची भिंगरी काढून आराम कर. 12 महिने 24 तास काम. आता या वयात. वयाचं काय बाळा?
आश्रम बांधायला घेतलाय तो पूर्ण तर होऊ देत. आई, तुला कधी तू अशिक्षित राहिल्याची खंत वाटते? म्हणजे तू जगासाठी एवढं सगळं करतेस, सगळ्यांच्या इच्छा जपतेस, तुझी एखादी इच्छा? पत्रकारासारखे प्रश्न विचारू लागली तू. आयुष्य जसं समोर आलं तसं जगत गेले बघ. काही गोष्टी समजायच्या आतच घडून गेल्या. फूल होतं पण गंध घेता आला नाही, पाऊस होता पण भिजता आलं नाही, चांदणं होतं पण नाहता आलं नाही. पण कशाचंच गम नाही बघ. माझी शिकायची हौस मी तुझ्यात भागवून घेतली. मी तुझ्याबरोबर असले की भूतकाळ आणि वर्तमान दोन्ही काळ जगते. माझ्यासारखी भाग्यवान मीच. खरी भाग्यवान मी. तुझ्यासारखी आईच्या रूपात मैत्रीण मिळाली. तुझी तब्येत बरी नाही समजलं म्हणून आलो. आत्ताच भाग्यावर बोलत होते आणि ते दारात उभं होतं. ममते, यातला तुझा पप्पा ओळख. ही आपली पोरगी. आपली नाही, तूही. मला पोट्टी झालीच नाही. जी झाली त्यांना तो आपली मानली नाही. 14 वर्षाच्या पोरीला आई पण बाई पण कळतं. ती पोरं कळत्या वयात झाली आणि तुमच्या आईने कधीतरी छातीशी लावू दिलं पोरांना. पण यंदा वर्ध्याला आलीस तर माई पोट्टी म्हणून सांगू नकोस. आज जी मुलं मी उचलून आणलीत त्यांना मी पोटच्या पोरासारखं वाढवलं. दत्तक नाही दिलं. अहो, कित्येक जणांची मी लग्नही केलीत. किती जणांची? आज मला 197 जावई आहेत आणि तेवढ्याच मुली देखील. त्यांनी माझ्या पोटी जन्म नाही घेतला. नाही तर तुम्हाला वाटेल ही आधुनिक गांधारी की काय. खरं सांगू का, तसा माझा धृतराष्ट्र आंधळाच म्हणायचा. पण मी पट्टी न बांधता डोळस झाले आणि हजारो लेकरांची माई झाली. आता या वयातही अशी बाळणपण चालूच आहे. आता त्यांना सांभाळायचं म्हणजे राशन लागतं आणि राशन करता भाषण करत फिरत असते गावोगावी पायाला भिंगरी बांधून. भाषण आहे तो राशन आहे. आसमानो माझिया डोळ्यातून वाहू नका, अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका. हासते आयुष्य माझे पाहुनी माझी दशा, हासते आयुष्य माझे पाहुनी माझी दशा. का तुम्हीही हासता, हसू नका, हसू नका. का तुम्हीही हासता, हसू नका, हसू नका. जे लहानपणापासून पोटात साठलं होतं ते ओठावर येतं. पण तुम्ही दयावान होऊन गाईवरून जाऊ नका. मी दुःख विकायला नाही आले. मी मोठ्या श्रीमंत देशातून आले. मनाची श्रीमंती असलेली माझी भारत माता. भारत माता. अमेरिकेला कुणी मावशी पण म्हणत नाही बाळानो. मी फटकळ बोलते. त्या अमेरिकनना सांगा, नाही तर विमानतळावर अडवतील मला. तर असे हे नऊवारीतलं सुंदर ध्यान गोड मानून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. नऊवारी लई बेस्ट.
पायलट तू? मी भारतीय आहे, पण माझे अमेरिकेत राहणाऱ्या मुलीतर्फे हे मी तुम्हाला देतो. नाही म्हणू नका ना. अरे क्या बात है, ये तो खतरा है. अख्खं वाक्य तू मराठीत बोलला की. कधी शिकला? आपने हम सबको जीना सिखाया माई. हम क्या एक भाषा नहीं सीख सकते? लीजिए, स्वीकार कीजिए. आज 7 समुद्रावर येऊन सिंधू पॅसिफिक प्रशांत महासागरात मिसळली. लोकांना नदीचं वाहन दिसतं, तिचं रडणं ते ती पोटात ठेवून लोकांना दिसते फक्त खळाळताना. माझं पण तसंच नाही का? बाळांनो, वरचे 2 मजले डॉलरचे आणि 2 मजले रुपयांनी बांधले. बांधणारे म्हणत होते 200 वर्ष टिकेल. मी म्हटलं टिकावंच लागेल. हर जन्मात सिंधू बनून मीच राहायला येणार आहे इथं. आता एवढ्यानं जोजावलं, आता मला जोजवा की कोणीतरी. दीपक. हॅलो बाई. मुली जेवल्या? शाळेतल्या मुली शाळेत गेल्या? हो माई. श्रीहरी सब कळाले. कुठे? मला आता करमत नाही. मला तुझ्या संग राहायचं. माझ्या संगत राहायचे? राहा, पण आता मी पत्नी राहिली नाही, माई झाली. कळलं का बाळा? चला 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 चला. तू आमच्या घरातलं सगळ्यात छोटं बाळ. साक्षी सिंधुताई सपकाळ, 20 दिवसांचं. आणि तुला सगळ्यात मोठं बाळ बघायचं का? ते बघ, श्रीहरी सिंधुताई सपकाळ, 80 वर्ष. हा, ते बघा ते बघा ते बघा. अरे हळू 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 हळू. बाळ बघा बाळ बघा बाळ बघा. आहे ना छान छान. आपल्याकडचं सगळ्यात छोटं छोटं बाळ. माई, शेवटची गाडी गेली की आता सकाळी. अरे बाळा, माझ्यासाठी पहिली काय आणि शेवटची काय? मी सिंधुताई सपकाळ. आत फलाटावर कुणा पुराला आई हवी आहे का ते बघायला आली आहे. ते म्हणतात परमेश्वराला जगात सर्वत्र पोचता येत नाही,
म्हणून त्याने आई निर्माण केली. इतकेच मला जाताना, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, इतकेच मला जाताना. याचेच रडू आले की जमले न मला रडणेही, याचेच रडू आले की जमले न मला रडणेही. मी रंग तुझ्या स्वप्नांचे, मी रंग तुझ्या स्वप्नांचे, अश्रूत मिसळले होते, इतकेच मला जाताना. घर माझे शोधाया मी, वाऱ्यावर वणवण केली, घर माझे शोधाया मी, वाऱ्यावर वणवण केली, जे दार खुले दिसले ते, जे दार खुले दिसले ते, आधीच निखळले होते, इतकेच मला जाताना. मी एकटीच त्या रात्री आशेने तेवत होती, मी एकटीच त्या रात्री आशेने तेवत होती, मी विझले तेव्हा सारे, मी विझले तेव्हा सारे, आकाश उजळले होते, इतकेच मला जाताना. सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने
शब्दांचे नुसते